नमस्कार, मी मतीन सातखेड आणि आपण पाहत आहोत महाराष्ट्र लोकराज्य न्यूज चॅनल। तर आपण आज आलेले आहेत मल्लिकार्जुन नगरचा ब्रिज खाली जाणून घेऊ पुढची बातमी। एलपीजी गैस पंप जो बादशाह पंप के नाम से पहचाने जाता है, सूत मिल के पास है, उसका रेट हर दिन अलग अलग रहता है और वो बोर्डर ही लगाता है। रिक्शा वाले को कैसा मनमानी कारोबार कर रहा है, वो कभी 90 कहता है, कभी 85 कहता है, कभी 98 कहता है, कभी 100 कहता है। अभी 120 ऐसा वो करने के चक्कर में भी है। लेकिन रिक्शा वाले को जो भाव पलक वगैरह लगाने को ना, रिक्शा वाले की अड़चन है वो देखने को ना, और कलेक्टर साहब इसके बारे में खास करके ध्यान देना चाहिए। वो अगर मान्यता प्राप्त रहेगा या गवर्नमेंट का रहेगा, जो भी रहेगा उसके पर जो भी एक्शन लेने का है वो लेना। जे काय तुमचा रेट आहे कायदेशीर त्या हिशोबाने घ्या, कारण का आम्हाला पेशंट भाव वाढवून देत नाही, आमच्याकडून तुम्ही वाढवून घेऊ नका। आम्ही 2-2 तास उन्हामध्ये थांबलो, तुम्ही इकडं आहे तिकडे नाही, तिकडे आहे इकडे नाही, असं टाळाटाळ करू नका। तुमचा एकच कंपनीचा पंप आहे, तुम्ही सगळीकडे पुरवठा दिला पाहिजे आम्हाला। आमच्या रिक्षाने 5-5, 6-6, 10 किलोमीटर येते ते, तुम्ही एकीकडे पण ठेवता, इकडे चालत होता, इकडे आहे तिकडे जावा, तिकडे नाही इकडे जावा, रस्त्यामध्ये गॅस संपले असतात। गॅस आम्हाला सर्व रिक्षावाल्यांना सुविधा मिळाला पाहिजे आणि जे काय असेल ती योग्य रेट घेतले पाहिजे, सर्वांना माल पुरवठा झाला पाहिजे। कारण आम्ही एवढ्या उन्हातानात फिरून आम्हाला पॅसेंजर पैसे बी देत नाहीत, तरी सुद्धा आम्ही एवढ्यात बी ऍडजस्ट करतो। तरी बी तुम्ही बी सर समजून घेतलं पाहिजे, माल व्यवस्थित दिला पाहिजे आणि माल पुरवठा झाला पाहिजे, भाव हाय तीच व्यवस्थित झाला पाहिजे, एवढंच मी सांगतो। माझे धन्यवाद। सीपी साहेबांची काय मागणी आहे तुमची? सीपी साहेबांची मागणी काय, सीपी साहेबांनी काय असेल ती रिक्षावाल्याचं मान्यता करावं आणि काय असेल ती सगळं व्यवस्थित सुरळीत करावं। आयुक्त साहेब राहू दे, सीपी साहेब राहू दे, वरचे जे आमदार खासदार राहू दे, मोदी साहेब राहू दे, जे पंप मालक असेल ती सगळं एवढंच मी सांगतो। यांनी सगळ्या रिक्षावाल्यांना मी हात जोडून विनंती करतो की या सगळ्यांना रिक्षावाल्यांना खूप त्रास होत आहे। ग्राहकांना बी काल मी बघितलं, माझ्या गाडीत गॅस नव्हता, तरी सुद्धा मी काल 4-5 रिक्षा भाडे एवढे सोडून दिले ना, कारण गॅसच नाही तर गाडीत उठेतच नाही, तर आम्ही भाडे नाही मग सगळं चालतो। तर प्रशासनाला ग्राहकांना एवढी त्रास व्हायला लागलाय, पॅसेंजरला बी रिक्षाने ते नाही ते नाही ते नाही, आम्हाला पंपवाले बी इकडे जावा तिकडे जावा तिकडे जावा इकडे जावा म्हणतात। तर माझं एवढंच बोलणं आहे बस। आता भाव फलक पण नाही जायचं, भाव फलक लागले नाही, भाव फलक नाही आता आता एक जस्ट 10 मिनिट झालं साहेब येऊन गेल्यानंतर रेटचं फलक लावले, मनमानी चालू आहे। रेट रेट काल भरला आम्ही 90 रुपयांनी भरला, त्याच्या 1 दिवशी पहिले 85 रुपयांनी आम्ही भरला, आज 100 रुपये भाव म्हणा लागले। रोजचा रोज प्रत्येक भाव वाढायला, तिने बोर्ड का लावायला तयार नाहीत आणि पॅसेंजर 1 रुपया वाढून द्यायला आम्हाला तयार नाही। तर आम्ही काय करायचं? आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही काय करायचं सांगा? आमच्या गाडी भाड्याची आहेत, एक गोष्ट सांगतो, आम्हाला हप्ते आहेत, गटा आहेत, आम्ही लोक गरीब लोक कसं करणार? रिक्षावर आमचं जगणं आहेत, आम्ही गाडी चालवली की आमचं घर चालतंय, हप्ते जाते गटाचे, ते गटावाले लोक आमच्या घरावर यायला लागलेत, आम्ही कसं करायचं तुम्ही सांगा आता। आणि आर्थिक परिस्थिती ढसळल्यामुळे एवढं त्रास व्हायला लागले, काय नाही याच्यामुळे 100-85 करत करत 100 रुपये केले, आता 120 मला आता तक्रार झाली। त्यावेळेस आता हे साहेब येऊन 100 रुपये करा म्हणून आता 8 दिवस भरा 100 रुपये प्रमाणे चालू केले पंप। प्रशासनाची काय मागणी? प्रशासनाला काय दाद दिन आहे, काल पिया सय्यद मी येऊन आग्रह केले, त्यांचा काय पुरवठ्याला हा PSI साहेब बी आले, ते काय बोललेच नाही त्याने बी। 100 रुपये असेल तर भरा, नाही तर जावा घरी म्हणले। आता 4-4 तास आमचा वेळ गेला त्या